नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबरबातची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत आणि ही बातमी आहे दिल्लीतल्या राजकारणासंदर्भातली. दिल्लीमध्ये आज महत्त्वाच्या दोन बैठका होत आहेत. एकीकडे थोड्याच वेळात शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे काँग्रेसचे नेते राहुल गांधींची भेट घेणार आहेत, तर दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक पार पडतीये. शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची ही बैठक होतीये. तर संजय राऊत राहुल गांधी यांची भेट आता थोड्याच वेळात घेणार असल्याचं समजतंय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत राहुल गांधी यांच्या भेटीला आता गेलेले आहेत. थोड्याच वेळात दोघांमधल्या चर्चेला सुरुवातही होणार आहे. यूपीएचा परीघ वाढवण्यावर या दोन नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. संजय राऊत आणि राहुल गांधी यांची ही तिसरी भेट आहे. संजय राऊत काही दिवसात प्रियंका गांधी यांना सुद्धा भेटणार असल्याची माहिती मिळतेय. सकाळी काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांची संजय राऊत यांनी भेट घेतलेली होती. यूपीएचा परीघ वाढवण्याच्या अनुषंगानं संजय राऊत सध्या काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचं दिसतंय. देशातल्या राजकीय परिस्थितीवर आगामी 5 राज्यांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं नेमकी काय चर्चा होते, चर्चेच्या अंती नेमके काय निष्कर्ष समोर येतात, हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. यूपीएला अधिक बळकट करण्याच्या अनुषंगानं राऊत आणि राहुल गांधींची ही आता चर्चा थोड्याच वेळात सुरू होणार आहे. संजय राऊत राहुल गांधींच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, संजय राऊत राहुल गांधींच्या भेटीसाठी पोहोचल्याचं आता समोर येत आहे, काय नेमकी अपडेट? बरोबर आहे. खास करून जर बघितलं काही क्षणापूर्वी संजय राऊत हे जे 12 तुगलक लेनवरती राहुल गांधींचं निवासस्थान आहे तिथे पोहोचलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे 5 वाजता त्यांची वेळ होती, पण यापूर्वी अतिशय महत्त्वाची म्हणजे पी चिदंबरम, वेणुगोपाल आणि गुंडूराव यांची एक बैठक होती गोवा विधानसभेच्या संदर्भात. अजूनही वेणुगोपाल इथे थांबून आहे बैठकीमध्ये. संजय राऊत सोबत भेट सुरू आहे. माझ्या मागे जर बघितलं, मी कॅमेरावर सांगतो, समोर जे भाग दिसतोय तिथे संजय राऊतांचं निवासस्थान आहे आणि तिथेच संजय राऊत काही क्षणापूर्वी पोहोचलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं या बैठकीनंतर संजय राऊत जी बैठक घेणार आहे त्या संजय राऊतची भेटीनंतर प्रियंका गांधींची देखील संजय राऊत भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या प्रकारची तयारी आणि त्याबद्दल स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं संयुक्त पुरोगामी आघाडी याला यूपीए संबोधलं जातं, यूपीएचा आवाका परीघ वाढवायच्यासाठी या बैठकीला अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे. या बैठकीच्या निमित्ताने कुठंतरी पुन्हा एकदा स्पष्ट होतंय की ही तिसरी बैठक आहे संजय राऊतांची जे राहुल गांधींसोबत होत आहे. आणि या बैठकीमध्ये संजय राऊतांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही अनेकदा राहुल गांधींना सल्ला देखील दिलेला आहे. आज देखील कुठल्या विषयावर चर्चा होती हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण महत्त्वाचं म्हणजे मी संजय राऊत स्पष्ट केलं होतं की मी त्यांना सल्ले देतो, त्यांचीही माहिती घेतो. चर्चा करताना आम्हाला विविध विषयांवरती आमची चर्चा करतो. अनेकदा आपण जेव्हा विरोधी पक्षाची बैठक पाहिलेली आहे, विरोधी पक्षाच्या बैठकीमध्ये संजय राऊतांच्या खांद्यावरती हात टाकून राहुल गांधींनी अनेकदा चर्चा करण्याचं चित्र देखील आपण बघितलेलं आहे. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये कुठल्या विषयांवरती चर्चा होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. बिलकुल प्रशांत, काय नेमकी सकारात्मक चर्चा या भेटीच्या अनुषंगानं होऊ शकते? म्हणजे यूपीएत शिवसेना सहभागी होणार असल्याचा मुद्दा सातत्यानं चर्चेला जात होता. शिवसेना या दृष्टीनं सकारात्मक पावलं या भेटीगाठींच्या अनुषंगानं उचलताना दिसतेय का? येत्या काही दिवसात शिवसेना कदाचित यूपीए मध्ये सहभागी होऊ शकते का? काय सांगता येईल त्याबद्दल प्रशांत? महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं गेल्या अनेक दिवसांनी विरोधी पक्षांच्या वतीनं जोरदार टीका शिवसेनेची वरती होते. महाविकास आघाडी सरकार राज्यात आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोबतच काँग्रेस देखील आहे. या तीनही पक्षांच्या दरम्यान राज्यस्तरावरती विविध पक्ष बाबतीत निर्णय होतात, चर्चा होतात. पण केंद्र स्तरावरती अनेकदा चर्चा येते की यूपीएमध्ये शिवसेना सामील होणार का, त्या मुद्द्यांवरती अनेक चर्चा होती. आज जेव्हा सकाळी संजय राऊतांची पत्रकार परिषद झाली त्यांनी स्पष्ट केलं की मी भेटतोय, यासाठी यूपीएमध्ये सहभागी होण्याची गरज नाही आहे. सहभागी होण्याची आवश्यकता असेल तर याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख जे आहे उद्धव ठाकरे ते घेतील. मी हा निर्णय घेऊ शकत नाही. पण माझी भेट ही राहुल गांधी सोबत होत आहे आणि माझी ही नियमित भेट आहे असे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि आमच्या चर्चा वारंवार होत असतात, कधी फोनवरती होतात, आज प्रत्यक्ष भेट होत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. बिलकुल प्रशांत, असेच आमच्या सोबत रहा.
पुन्हा एकदा मी येणार आहे आपल्याकडे. आपण पाहतो आहोत अतिशय महत्त्वाची ही भेट मानली जाते युपीएच्या अनुषंगानं, कारण शिवसेना आता युपीएमध्ये सहभागी होणार का अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं रंगताना आपण पाहिलेली आहे. संजय राऊत काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. या अनुषंगानं काही सकारात्मक पावलं येत्या काळात टाकली जातात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आता पवारांच्या अध्यक्षतेखाली सुरू असल्याचं दिसतंय. दिल्लीमध्ये या संदर्भात आता ही बैठक पार पडतीये. प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत. जयंत पाटील, सुप्रिया सुळे हे देखील या बैठकीसाठी उपस्थित असल्याचं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक होतीये. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं मंथन सध्या होत आहे. या बैठकीसाठी प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक उपस्थित आहेत. जयंत पाटील, सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित आहेत. देशातल्या राजकीय परिस्थितीवर या बैठकीत चर्चा होतीये. सोबतच महाराष्ट्रातल्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होत असल्याचं समजतंय. चर्चेचा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाबाबतीत सुद्धा या बैठकीत चर्चेची शक्यता व्यक्त होतीये. पुन्हा एकदा प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडे आपण जाऊया. प्रशांत, शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची ही राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडतीये. काय अपडेट्स? बरोबर आहे. खास करून अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू झालेली आहे. या बैठकीमध्ये नवाब मलिक आहे, जयंत पाटील आहे, त्यानंतर प्रफुल्ल पटेल आहे, सुप्रिया सुळे आहे, विविध फ्रंटल ऑर्गनायझेशनचे प्रमुख देखील या बैठकीला उपस्थित आहेत. महत्त्वाचं म्हणजे जे राष्ट्रीय अधिवेशन घ्यायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, त्या संदर्भाच्या तारखा आणि वेळ निश्चित करायची आहे. सोबतच दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो तिढा निर्माण झाला आहे तो तिढा कसा सोडवायचा या संदर्भात देखील याच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहे. आपल्याला माहीत असेल की गोव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बऱ्यापैकी ताकद आहे. त्यांचे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी उपमुख्यमंत्री देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते. त्यामुळे त्या संदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आज सकाळी जेव्हा आम्ही नवाब मलिकांची चर्चा केली या विषयावरती, त्यांनी म्हणालं की समविचारी पक्षासोबत जाण्यासाठी आम्ही आघाडी करण्यासाठी तयार आहोत. त्या संदर्भात देखील आजच्या बैठकीत चर्चा होईल. एकीकडे उत्तर प्रदेशची निवडणूक आहे, त्यानंतर मणिपूरची, त्यानंतर गोव्याची या आणि उत्तराखंडची देखील निवडणूक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती या 5ही विधानसभाच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचे या संदर्भात आजच्या बैठकीत निर्णय होईल. आणि सोबतच ज्या पद्धतीने महागाईचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ज्या पद्धतीनं सिलेंडरचे दर वाढलेले आहे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक मोठं आंदोलन उभं करण्याचा निर्णय घेतला आणि त्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने आंदोलन पुढे न्यायचं या संदर्भात देखील आजच्या बैठकीत चर्चा होईल. त्या आंदोलनाचं नेतृत्व कोण करेल हे देखील स्पष्ट होईल. कारण की ज्या पद्धतीनं सुप्रिया सुळे यांच्या नावावरती चर्चा आहे की आगामी जे आंदोलन आहे ते सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात पुढे करावे, अशा प्रकारची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्राचं लक्ष यासाठी कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये नेमक्या कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मंथन होतं हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. आपण पाहिलं 2 महत्त्वाच्या घडामोडी नवी दिल्लीमध्ये घडतायत. एकीकडे आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकी संदर्भातली बातमी पाहिली, पण त्यापेक्षा आणखीन एक महत्त्वाची घडामोड ती म्हणजे संजय राऊत राहुल गांधींची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये आहेत आणि युपीएच्या बळकटीबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. याच अनुषंगानं आता आपण याचं अधिक विश्लेषण करूया. आपल्या सोबत राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे सर आहेत सध्या फोन लाईनवरनं. सर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. संजय राऊत राहुल गांधींच्या भेटीसाठी गेलेले आहेत. युपीएमध्ये सहभागी होण्याच्या अनुषंगानं कदाचित ही भेट असू शकते असं सातत्यानं बोललं जात आहे. आपलं या संदर्भातलं नेमकं काय विश्लेषण? संजय राऊत राहुल गांधींना मधामधात भेटत असतात. यावेळेला सुद्धा त्यांनी काल वेळ मागितला आणि त्यांना 3 ते 5च्या मधात वेळ मिळाली होती. आणि मला वाटतं की मेनका सॉरी आपली ममता बॅनर्जी जेव्हा मुंबईला आल्या आणि त्यांनी शिवसेनेच्या सुप्रीमोला भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्या आधी ते ठाकरेला भेटल्या, त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे उद्धवरावांची. अशा वेळेला ते एक सदिच्छा भेट असू शकते. परंतु जे काहूर त्यानंतर उठलं, तो जे स्टेटमेंट ममतांनी केलं की युपी इज नो मोर, युपीए खतम झाली, आणि त्यानंतर जी शिवसेनाने स्टँड घेतला की युपी काँग्रेस शिवाय कुठला दुसरा पर्याय असू शकत नाही आणि काँग्रेसच्याच नेतृत्वाखाली कुठलाही फ्रंट बनू शकतो. त्या अनुषंगाने आज मला वाटतं नितीन म्हटलं संजय राऊतची आणि राहुल गांधींची जी भेट आहे ती त्या संदर्भात असतील. ते बहुतेक ब्रीफ करतील राहुल गांधींना
की ममताशी काय गोष्टी झाल्या, ममता काय बोलली आणि पार्टीचा स्टँड काय. परंतु पार्टीचा स्टँड सामनामधनही क्लिअर आहे. पार्टीच्या स्टँडबद्दल संजय राऊतने ऑलरेडी माध्यमांना सांगितलं होतं की महाराष्ट्रात जे आहे ते एक मिनी युपीएच आहे. आमची महाविकास आघाडी ही मिनी युपीएच आहे. त्यामुळे एक नवीन मेसेज जो सारखा ममताकडनं घेण्याचा प्रयत्न होत होता की युपीएचे घटक दल ममता सोबत आहेत. मला वाटतं संजय राऊतांची जी भेट आहे राहुल गांधीची त्यानंतर याच्यावर म्हणजे पूर्णविराम लागेल की सेना सुद्धा पार्ट ऑफ युपीएस राहणार आहे असं बहुतेक दिसेल. आणि या 5 राज्यातले जे चुनाव आहेत खास करून गोव्यामध्ये सेना जरूर याचा विचार करेल की काँग्रेस आणि सेना काही करू शकतात का. कारण सेना आणि काँग्रेस जर महाराष्ट्रात एकत्र आहे तर काँग्रेसची मोठी ताकद गोव्यामध्ये आहे. अशा वेळेला शिवसेना सुद्धा आपलं गोव्यामध्ये पिचिंग करतं. त्यामुळे काही याच्यावर सुद्धा बोलणं होण्याची शक्यता आहे. पण वानखेडे सर, या सगळ्या घडामोडी एकंदरीतच सुरू आहेत, भेटीगाठी सुरू आहेत. म्हणजे फक्त राहुल गांधी नाही तर काँग्रेसच्या इतर नेत्यांना देखील संजय राऊत दिवसभरात भेटलेले आहेत. या आधी देखील भेटी झालेल्या आहेत. अधिकृत या संदर्भातली घोषणा किंवा सकारात्मक पावलं शिवसेना येत्या काही दिवसात टाकण्याची शक्यता वाटते का युपीएमध्ये सहभागी होण्याच्या, समाविष्ट होण्याच्या अनुषंगाने? नाही, मला असं वाटत नाही की इमिजिएटली काही त्याच्यावर घोषणा होईल. कारण युपीए हा फार मोठा इश्यू नाही आहे सध्या. आणि काँग्रेसला सुद्धा युपीएच्या इश्यूपेक्षा त्यांना आता सर्वात मोठं जे आहे ते पंजाबमध्ये आपलं सरकार टिकवणं, उत्तराखंडमध्ये त्यांची पोझिशन थोडी ठीक आहे, तिथे सरकार येऊ शकतं का हे पाहणं, आणि उत्तर प्रदेशमध्ये आपली गेलेली जमीन किती आपण रिकव्हर करू शकतो याच्यावर फोकस करणं, हे सर्वात जास्त त्यांच्याकडे प्रायोरिटी द्यायची आहे. गोवा फारच छोटं राज्य आहे. त्या राज्यात जरूर ताकद त्यांनी टाकलेली आहे, परंतु त्यांचा मेन फोकस पंजाब, उत्तराखंड आणि युपी असणार. त्यामुळे मला वाटतं युपीएच्या बाकीच्या चर्चा या फक्त वरवरच्या चर्चा आहेत, अशा याला काही खास हे होणार नाही. परंतु 2022 मध्ये हे जे निकाल लागतील 5 राज्यांचे, त्यानंतर 2024 सुरुवात होईल 2024च्या तयारीसाठी. त्यावेळेला युपीए जरूर ह्या ज्या आजच्या भेटी आहेत त्या भेटी हे बेसिकली हे बॅकग्राऊंड भेटी आहेत. त्यानंतर जे मेन भेट होईल आणि जे मेन डिसिजन्स होतील ते मला वाटतं मार्च-एप्रिल मध्ये होईल. त्यानंतर काँग्रेसमध्ये सुद्धा राहुल गांधी अध्यक्ष बनतील असं जे आता जे चर्चा येत आहेत किंवा जे फीडबॅक येत आहेत आम्हाला, लोक सांगतायत की राहुल गांधी 2022 मध्ये जर त्यांनी अध्यक्षपदावर घेतलं तर मग काँग्रेसमध्ये बराचसा बदल होईल. त्यानंतर युपीए मध्ये सोनिया गांधीच हेड करतील युपीएला, कारण जरी ते काँग्रेसच्या अध्यक्ष नसल्या तरी ते हेड करतील. अशा वेळेला एक नवीन युपीए समोर येण्याचं चिन्ह दिसतंय. जर उत्तर प्रदेशमध्ये कसं टायअप होतं, काय समाजवादी पार्टीसोबत या बीएसपी सोबत काँग्रेस जाते, त्या सगळ्या गोष्टी युपीच्या इलेक्शन नंतरच मला वाटतं समोर येतील. त्यामुळे त्याच्या अगोदर काही युपीची घोषणा होईल शिवसेनेची असं मला वाटत नाही. बरं सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या महत्त्वाच्या मुद्द्यावरचं विश्लेषण केलं त्याबद्दल. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे देखील आहेतच. प्रशांत, बैठक नेमकी किती वेळ चालण्याची शक्यता आहे संजय राऊत आणि राहुल गांधी यांची, आणि या बैठकीला इतरही काही काँग्रेसचे नेते उपस्थित असण्याची शक्यता आहे का? त्या अनुषंगाने काही घडामोडी घडतायत का? नाही, महत्त्वाचं म्हणजे या संजय राऊतांच्या बैठकीपूर्वी गोव्याच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बैठक होती. त्यामध्ये चिदंबरम आणि गुंडूराव हे 2 नेते उपस्थित होते. हे दोन्ही नेते इथून बैठकीतून बाहेर पडलेले आहेत. फक्त वेणुगोपाल जे काँग्रेसचे संघटक सरचिटणीस आहेत ते या बैठकी अजूनही राहुल गांधींच्या निवासस्थानामध्ये उपस्थित आहेत. आणि संजय राऊत आता काही क्षणापूर्वीच पोहोचले. साधारण 20 मिनिटापूर्वी संजय राऊत इथे पोहोचलेले आहेत. थेट बरोबर 5 वाजता म्हणजे 5च्या ठोक्याला ते तिथे पोहोचलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं माहिती मिळते की साधारणतः ही 45 मिनिटं भेट चालेल अशा प्रकारची चर्चा आहे. त्यानंतर संजय राऊत काय चर्चा झाली हे बाहेर येऊन पत्रकार इथे सांगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं की संयुक्त पुरोगामी आघाडीचा जो आवाका आहे, जे परीघ आहे, ते वाढवण्यामध्ये संजय राऊतांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. जेव्हा महाविकास आघाडी सरकार ची रचना केली जात होती त्यावेळेस संजय राऊत असे एकमेव नेते होते ज्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही चर्चा करतोय आणि निश्चितपणे शिवसैनिक हा मुख्यमंत्री होईल, जेव्हा उद्धव ठाकरेंच्या नावाचा देखील उल्लेख नव्हता. याचा अर्थ असा होतो की आता संजय राऊत फिल्डिंग करताय, बॅटिंग करताय आणि ज्या पद्धतीने हे सगळं घडवून आणण्याचा प्रयत्नात आहे. जर संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये शिवसेना सहभागी होत असेल तर त्यात संजय राऊत यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असेल, कारण की त्याच पद्धतीनं त्यांची मार्गक्रमण सुरू आहे. आज देखील जेव्हा संसदेमध्ये शरद पवार
जे 12 निलंबित खासदार आहेत त्यांना भेटायला गेले, त्यावेळेस संजय राऊत तिथे उपस्थित आणि संजय राऊतांनी तिथे भाषण देखील दिलं आणि त्यानंतर त्या भाषणानंतर वेणुगोपाल आणि संजय राऊतांची बोलत चर्चा झाली. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे की संजय राऊतची जी भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरत आहे आणि जर UPA मध्ये शिवसेना सहभागी झाली तर संजय राऊतांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहील. त्याच पार्श्वभूमीवर या बैठकींचे सत्र सुरू आहे. ही 3री बैठक आहे. स्टुडिओ. बिलकुल प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. या भेटीच्या अनुषंगानं ज्या अपडेट्स आहेत त्या वारंवार तुमच्याकडनं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत. पुढची महत्त्वाची बातमी आता आपण पाहणार आहोत. राज्यसभेतल्या 12 खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून आज संसदेच्या आवारात धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह संजय राऊत, शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते. यावेळेला महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या खाली बसून गाणीही म्हणण्यात आली. राज्यसभा के सभी सांसदों का यहाँ पर धरना पर बैठने की योजना है, क्या है प्लान आप लोग? कल संसद यहाँ ही चलेगी, अंदर तो चलने नहीं देते. अगर चलेगी तो हमारे 12 जो साथी हैं उनके साथ संसद चलेगी. वो बाहर बैठेगा और हम संसद में बैठेंगे. ये हमें शोभा नहीं देता. उनकी एक लड़ाई थी, वो हमारे लड़ाई में शामिल थे, तो कुछ अंदर कुछ बाहर नहीं. कल हम लोग पूरे खरगे साहब के लीडरशिप में यहाँ बैठेंगे और सब लोग यहाँ आएंगे. पूरा दिन बैठेंगे. डरने वाले कभी हम नहीं है. खासदारांच्या निलंबनावरनं धरणं आंदोलन आज केलं गेलेलं आहे. डरने वाले कभी हम नहीं है. जाने जाने का कुछ गम नहीं है. 12 खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात हे धरणं आंदोलन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याखाली बसून केलं गेलं. एक प्रकारचं आंदोलन होतं हे, असं देखील आता या एकंदरीतच दृश्यांवरनं दिसतंय. महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महत्त्वाची बातमी आता यानंतरची आपण पाहणार आहोत. राज्यातल्या सगळ्या नगरपंचायतींमधलं ओबीसी आरक्षण असलेल्या जागांवरच्या निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या आहेत. येत्या 21 डिसेंबरला नगरपंचायतींसाठी राज्यभरात निवडणूक होतीये. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. स्थगिती मिळाल्यानं खुल्या प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि जमातीच्या जागेवरच सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. 106 नगरपंचायतींच्या निवडणुकांवर यामुळे थेट परिणाम होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या होऊ घातलेल्या ओबीसी संवर्गातल्या जागेवरील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती मिळालेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय. राज्यातल्या 106 नगरपंचायतींमध्ये 1802 जागांसाठी निवडणूक होणार होती. आता त्यापैकी ओबीसींच्या 400 जागांच्या निवडणुकीला स्थगिती मिळालेली आहे. हे सगळं जे आहे षडयंत्र जे आहे आणि या राज्याच्या ओबीसी मंत्र्यांनी मोठ्या भीमगर्जना केल्या की आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षण आम्ही टिकवल्याशिवाय त्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही. आज काय झालं? या ओबीसी मंत्र्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे. वडेट्टीवार साहेब तुम्ही आता नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्या. बाकीच्या ओबीसी मंत्र्यांना राजीनामा दिला गेला पाहिजे. आता काय तोडानं आपण मोर्चे काढणार आहे? काय तोडानं आपण ओबीसी समाजाकडे जाणार आहेत आपण आता तरी शहाणे व्हा. आज तरी निदान आता आमची प्रमुख मागणी आहे की तुम्ही हे या निवडणुका ज्या आहेत ती कुठल्याही साधा पुढे ढकला. या ज्या आयोगाला एक शदाम तुम्ही दिला नाही, ताबडतोब 435 कोटी रुपये देऊन तुम्ही हा इम्प्लिकेट डेटा गोळा करण्याचं काम ताबडतोब सुरू करा. आणि हे जर करणार नसाल तर मग मात्र येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत त्याच्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी सरकारला धडा शिकवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. आम्ही तर पूर्णपणे वकील चांगले दिलेले असतात, चांगलं आर्ग्युमेंट झालेलं असतं, हेतू आमचा चांगला असतो की या समाज घटकांना न्याय देण्याचा. निर्णय दुर्दैवी होतो ही वस्तुस्थिती. कायद्याप्रमाणे ती 10 वर्षे जनगणना अजून का सुरू झाली नाही? मागच्या 10 वर्षातली लोकसंख्या किती वाढली हे कसं कळणार? हे 1 वर्ष तर गेलं, आणखी 10 वर्षाच्या ऐवजी 11 वर्ष झाले आता. तर याचा विचार करायला पाहिजे.
आणि म्हणून जे आहे सगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहे. आणि या अडचणीच्या काळामध्ये सगळ्यांनी जे आहे सहानुभूतीपूर्वक या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. नाहीपेक्षा जे आहे सर्व राज्यकर्ते, राजकीय पक्षांनी, सर्व संस्थांनी, सर्व वकिलांनी, सर्व यंत्रणांनी विचार करावा की या सगळ्या टेक्निकल गोष्टीमुळे, तांत्रिक बाबीमुळे 54% ओबीसी समाजावर अन्याय होतो आहे. ओबीसी समूहातल्या अनेक उमेदवारांनी जात पडताळणी पत्र काढण्यापर्यंत इतकं व्याप करून अर्ज भरला आणि आज त्यांच्या पदरी निराशा आलेली आहे. तर राज्य सरकारचा मी महाराष्ट्रातील तमाम ओबीसी लोकांच्या वतीनं निषेध करतो की त्यांनी जाणून बुजून, चाल ढकलपणा म्हणता येणार नाही, जाणून बुजून हे ओबीसींच्या विरोधामधलं षडयंत्र राज्य सरकारचं चालू आहे. दरम्यान केंद्रानं जर इम्पेरिकल डेटा दिला असता तर कोर्टात ही परिस्थिती निर्माण झालीच नसती असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी म्हटलंय. गेले काही वर्ष महाविकास आघाडीचं सरकार केंद्र सरकारच्याकडे इम्पेरियल डाटा त्या ठिकाणी मागत आहे. आणि त्याचबरोबर ती देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्या असतील, मुंडे असतील, ज्या ग्रामविकास खात्याच्या मंत्री होत्या पंकजाताई मुंडे, त्यांनीसुद्धा त्यावेळेला केंद्र सरकारच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करत हा इम्पेरियल डाटा राज्याला उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्या ठिकाणी केलेली होती. केवळ केंद्र सरकारने इम्पेरियल डाटा उपलब्ध करून न दिल्यामुळेच काल हा एक अभूतपूर्व कायदेशीर प्रसंग त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकार बेजबाबदार असून मराठा आरक्षणाप्रमाणेच ओबीसी आरक्षणाबाबत सरकारनं केलंय अशी टीका सुद्धा दरेकर यांनी केलेली आहे. सरकारनं सुप्रीम कोर्टाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यानंच ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली असंही दरेकर म्हणाले. प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दिशेनं अजिबात हे सरकार गेलं नाही. म्हणजे यांचा अंतस्थ हेतूच ओबीसी समाजाला आरक्षणापासून डावलायचा हा होता की काय असा संशय या निमित्ताने येतो. आणि त्याच्यामुळे तीही प्रक्रिया पुढं गेली नाही. आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजाला आरक्षण जे काही आता राजकीय जात आहे, इतर देशामध्ये सगळ्या देशातल्या राज्यांमध्ये ओबीसी आरक्षण राजकीय आहे. फक्त महाराष्ट्र सरकारला ते टिकवता आलं नाही आणि याला पूर्णपणे दोषी राज्य सरकार या ठिकाणी आहे. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला राज्याला इम्पेरिकल डेटा देण्यावरून विनंती केली आहे. तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्राकडे बोट दाखवण्याचं काम सुरू असल्याची टीका खासदार प्रीतम मुंडे यांनी केली आहे. राज्य सरकारनं ओबीसी आरक्षण यापूर्वी का टिकून होतं हे पाहायला हवं होतं असंही त्यांनी म्हटलंय. 3 Ts मध्ये एका विषयात अडचण आहे. आम्ही 50%हून कमी आहोत. 27%च्याही जो ओबीसीचा अधिकार आहे त्याच्यात आम्ही आहोत. हे करत असताना एकाच गोष्टीत अडकले, जो इम्पिरिकल डेटा आहे. आता इम्पिरिकल डेटा काही 1 वर्षात होणार नाही. कोविडमुळे ते करणं अशक्य आहे. त्याच्यामुळे मला केंद्र सरकारला विनंती आहे की 13 तारखेला पुन्हा एकदा आम्ही ही ऑर्डर जी स्टे आहे ती चॅलेंज केलेली आहे. तर केंद्र सरकारला माझी अतिशय विनम्रपणे विनंती आहे की तुमच्याकडे आहे तो इम्पिरिकल डेटा जर तुम्ही दिला आणि तुमची भूमिका स्पष्ट केली तर आज जो ओबीसींवर अन्याय या पंचायत राजमध्ये होतोय तो होणार नाही. आणि मला वाटतं एका मताने हा निर्णय महाराष्ट्र सरकारने झाला आणि आता हे माझ्या होऊ शकेल किंवा सगळ्याच राज्यात होऊ शकेल. त्यामुळे कुठल्याही ओबीसीवर हा अन्याय होता कामा नये. आणि हे बिल एक मताने इथेही पास झालंय आणि महाराष्ट्रातही पास झालंय. त्याच्यामुळे माझी केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की आपण महाराष्ट्र सरकारच्या बाजूनी आणि सगळ्याच राज्याच्या बाजूनी आणि ओबीसींवर अन्याय होणार नाही ह्याच्यासाठी आम्हाला मदत करावी. घटनात्मक निर्णय आहे. सुप्रीम कोर्टाने हे निर्देश देत असताना आपल्या आदेशामध्ये काय म्हटलेलं आहे ह्याची सुद्धा पाहणी करण्याची गरज आहे. वारंवार बोटो केंद्र सरकारकडे दाखवायची आणि ओबीसी जनगणनेचा अहवाल केंद्र सरकार देत नाही असं म्हणणं हे चुकीचं आहे. कारण स्वातंत्र्यानंतर ओबीसी जनगणना ही कधीही जाहीर झालेली नाहीये. पण तरीही राजकीय आरक्षण ओबीसींचं राज्यात टिकून होतं. त्यावेळी ते का टिकून होतं ह्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की राज्यकर्त्यांची मानसिकता ही त्याच्यामागची मोठी भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारने ह्याच्याकडे जास्त गांभीर्याने लक्ष देऊन हा मुद्दा उचलून धरणं आणि ते आरक्षण टिकवणं ही काळाची गरज आहे. भाजपनं ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये राज्य सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन केलं. भाजपच्या ओबीसी मोर्चातर्फे हे आंदोलन करण्यात आलं. यावेळेला केंद्र सरकारच्या
कडे सातत्यानं बोट दाखवण्यापेक्षा राज्य सरकारनं चालढकलपणा केला असा आरोप झाला। ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या काढलेल्या अध्यादेशाची होळी देखील करण्यात आली। ओबीसींचं राजकीय आरक्षण परत मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नसल्याची भूमिका सुद्धा भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळेला जाहीर केलेली आहे। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी महाविकास आघाडी सरकारनं पुन्हा एकदा विश्वासघात करून ओबीसी समाजाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम केलं। मागच्या 13 डिसेंबर 2019ला सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं असताना सुद्धा की आपण राज्याचा मागासवर्गीय आयोग गठीत करा, त्यानुसार डाटा गोळा करा आणि ओबीसी आरक्षणाची भागीदारी निश्चित करा हे सांगितलं असताना सुद्धा जवळपास 2 वर्ष आज पूर्ण झाले। या महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवून ओबीसींचं राजकीय नेतृत्व तयार होऊ नये ही भूमिका मांडली। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळण्यासाठी महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपनं केलाय। राज्य सरकारच्या निषेधार्थ जालन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या ओबीसी आघाडीनं जोरदार आंदोलनं केली। या आंदोलनात भाजपचे ओबीसी आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। ओबीसी समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांचे फलक घेऊन या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला। ओबीसींना पुन्हा एकदा राजकीय आरक्षण देण्याची मागणी यावेळेला करण्यात आली। जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण दिलं जात नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही असा इशारा भाजपकडून दिला गेलेला आहे। या महाविकास आघाडी सरकारने जो अध्यादेश सादर केला होता तो खारिज केला आणि ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारनं ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला, भारतीय जनता पार्टी वारंवार या आघाडी सरकारला सांगत होते की हा अध्यादेश कामी ठरणार नाही, हा अध्यादेश कुचकामी आहे, सुप्रीम कोर्ट एक दिवशी याला खारिज करेल, परंतु फक्त वेळ काढूपणा केला आणि म्हणून आज जे राजकीय आरक्षण ओबीसीचं संपलेलं आहे, जे ओबीसी समाजाचं पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे आघाडी सरकारने, त्याच्या विरोधात त्याच्या निषेधात आम्ही भारतीय जनता पार्टी येथे आंदोलन करत आहोत। सांगलीमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांदरम्यान झटापट झाली। ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं भाजप कार्यकर्त्यांकडून राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात येणार होतं। मात्र पोलिसांनी हा पुतळा ताब्यात घेतल्यानं कार्यकर्त्यांसोबत त्यांचा वाद झाला। राज्य सरकार ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी गंभीर नसल्याचा आरोपही यावेळेला करण्यात आला। माझा हा महाराष्ट्र ओबीसींचा महाराष्ट्र, रयतेचा महाराष्ट्र असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षापासून आलेल्या या महाविकास आघाडी सरकारमुळे सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं वारंवार 15 महिन्यामध्ये 8 वेळा या सरकारला मागणी करून सुद्धा इम्पेरिकल डाटा सादर करण्यामध्ये अपयशी ठरलेला आहे। वास्तविक मागासवर्गीय आयोगाचं गठन केल्यानंतर या सरकारनं एजन्सी नेमून 450 कोटी रुपयाची तरतूद असणारे खर्च असणाऱ्या एजन्सीला हा इम्पेरिकल डाटा तयार करून सुप्रीम कोर्टामध्ये सादर करायला पाहिजे होता। मुंबईतल्या कोस्टल रोड प्रकल्पामध्ये पालिकेचा पैसा विनाकारण वाया घालवला जात असल्याचा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलेला आहे। कंत्राटदारांना दिलेले पैसे फुकट जात असून बेकायदेशीर बिलं दिली जात असल्याचाही त्यांनी आरोप केलाय। भराव टाकून केलेल्या जागेचा उपयोग फक्त खुल्या जागेसाठी होईल, त्याचा उपयोग निवासी आणि वाणिज्यासाठी होणार नाही याचं हमीपत्र अद्याप का दिलेलं नाही असा सवालही त्यांनी केलेला आहे। आणि यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांना चांगलंच प्रत्युत्तर सुद्धा दिलेलं आहे। मुंबई कोस्टल रोडमध्ये 1600 करोडच्या भ्रष्टाचाराचा तवंग आता समुद्राच्या पाण्यावर येतो। आता सीएजीने त्याचं एक पान खोललेलं आहे। तो रिपोर्ट सगळा काय मी मांडत नाही, प्रमुख मुद्दे मांडायचे झाले तर नंबर 1, या मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टचा डीपीआर हा अतिशय चुकीचा आणि गडबडीचा आहे। हा आपला भारत देश आहे, हा हिंदुस्थान आहे, हा संविधान मानणारा देश आहे
हा कायदे कानून मानणारा देश आहे. तुम्हाला वाटतंय चुकीचं घडलंय, घेऊन या, सिद्ध करा आणि जे कोणी असतील त्यांना शिक्षा करा. पण नुसतं भा करून पत्रकार परिषद घेत राहायच्या आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये एक केंद्रबिंदू करून अडकवून टाकायचं, मला वाटतं तुम्ही पण खूप सिरियस घेताय त्यांची. तर विरोधकांनी टीका करावी, आम्ही आमचं काम करत राहू, असं मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. की पुढचे काही दिवस निवडणुकीपर्यंत विरोधक हे सतत टीका करत आलेत, ती वाढेल. मला वाटतं आम्ही लोकांना उत्तरं देत आहोत, लोक बघत आहेत, जनता बघत आहे. लोकांचा विश्वास ठामपणे मुंबईचा आणि पूर्ण महाराष्ट्राचा महाविकास आघाडीवर आहे. कामं आपण बघताय सगळीकडे होत आहेत, कोविडच्या काळात असतील, कोविडच्या आजूबाजूला पण असतील. आणि ही कामं होत असताना विरोधकांचं काम करावं, आम्ही कामं करत राहू. लोकांची कामं, लोकांची सेवा करणं आमचं कर्तव्य आणि आम्ही ते पूर्ण करत राहू. भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र देखील लिहिलेलं आहे. दरम्यान शिवसेनेच्या महिला आघाडीनं पोलीस आयुक्तालयात जाऊन याबाबतची तक्रारही केली आहे. आशिष शेलार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या महिला नगरसेविका आणि नेत्यांनी केलेली आहे. शेलार यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शेलार यांनी महिलांचा अपमान करण्याची सुपारी घेतली असून ते भ्रमिष्ट झाल्याचा आरोप महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेला आहे. मी किशोरी पेडणेकर सोडून द्या, पण एका महिलेबद्दल ज्यावेळेला निजल्या का आणि वर परत एवढं म्हणतात की मी हे परत बोलतोय, याचा अर्थ ह्यांचं फारच धारिष्ट वाढत चाललंय. समस्त महिलांचा अपमान करायचा आणि सुपाऱ्या घेतलेल्या आहेत आणि भ्रमिष्ट अवस्थेमध्ये ते बोलता आहेत. ज्या महानगरपालिकेचा आढावा होता त्यातला एका पण म्हणजे अगदी त्यांचा जो पक्षाचा प्रमुख असतो सभागृहात तिथे 2-2 दिसतात, तिथेही ते तै नाही करू शकत आहे कोणी एक. इतक्या भ्रमिष्ट अवस्थेमध्ये आता भारतीय जनता पार्टी चालली आहे. मी मुद्दाम त्यांना सन्माननीय आमदार म्हटलं. आम्ही कधीही कोणाबद्दल असभ्य शब्द वापरत नाही. ते आमदार आहेत, सन्माननीय आमदार आहेत. परंतु त्यांनी हे लक्षात ठेवावं की महापौर देखील प्रथम नागरिक, ह्या मुंबईच्या प्रथम नागरिक, त्या सुद्धा सन्माननीय आहेत. आणि म्हणून त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीही बोलायचं असेल तर सभ्य भाषेत बोला. आम्ही आमची पातळी सोडलेली नाही. आम्ही असं एक्सपेक्ट करतो की त्यांनी सुद्धा त्यांची पातळी सोडू नये. आणि समस्त म्हणजे हा एकटा महापौर किंवा आमच्या शिवसेना महिला आघाडीचा अपमान नाहीये, हा समस्त महिलांचा अपमान आहे. दरम्यान आशिष शेलार यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप भाजपनं केलाय. शेलार यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ तोडून मोडून समाज माध्यमांवर टाकला गेल्याचा आरोप भाजपनं केलाय. भाजपच्या एका शिष्टमंडळानं याबाबत सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली. काही जण महापौरांचा जाणून बुजून अपमान करत असल्याचं सांगत अशा व्यक्तींविरोधात कारवाईची मागणी भाजपच्या या शिष्टमंडळानं केलेली आहे. महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबरबातमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज येते ती पाहूया. राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आता आपला जबाब नोंदवलेला आहे. अनिल देशमुख प्रकरणी त्यांनी आपला जबाब नोंदवला आहे. मुंबईच्या ईडीच्या कार्यालयात सीताराम कुंटे यांनी आपला जबाब नोंदवल्याची माहिती समोर येते. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. अजित, तब्बल 6 तास हा जबाब नोंदवण्यासाठी लागलेत सीताराम कुंटे यांना ईडीच्या कार्यालयात. काय नेमकी याबद्दलची अधिकची माहिती? अजिंक्य, आपल्याला माहिती की ईडी अनिल देशमुख प्रकरणी चौकशी करते. त्यामध्ये वेगवेगळ्या मुद्दे आहेत आणि वेगवेगळे प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यातील एक महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी अनिल देशमुख हे गृहमंत्री होते त्यावेळेस अधिकाऱ्यांच्या बदल्या किंवा
अधिकाऱ्यांचे मीटिंग घेणं, त्याचबरोबर त्यांना आदेश देणं, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्यामधला प्रोटोकॉल किती पाळला गेलेला आहे किंवा त्याच्यामध्ये काही आर्थिक व्यवहार झालेले आहेत का किंवा कशा पद्धतीच्या बैठका असायच्या, याच्या नोटीस काय आहेत. मुख्य सचिव म्हणून आनंद देशमुख यांनी कधीतरी मुख्य सचिव म्हणून सीताराम कुंटे यांच्याकडे कुठल्या गोष्टीची पूर्तता केली आहे का किंवा प्रोटोकॉल पाळलाय का, अशा विविध पातळीवरच्या चर्चा ज्या आहेत त्या गृहमंत्री असताना झालेल्या आहेत. जसं आपल्याला माहिती आहे की सचिन वाझे यांनी एक ऍफिडेव्हिट दिलं होतं, प्रतिज्ञापत्र दिलं होतं. त्यानंतर इतर अनेक अशा आरोप आहेत आनंद देशमुख यांच्यावरती की त्यांनी गृहमंत्री असताना बऱ्याचशा बदल्यांमध्ये पैसे घेऊन देवाणघेवाण केलेली आहे. तर या बाबतीमध्ये एक मुख्य सचिव म्हणून किंवा त्यावेळीचे वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांना काय माहिती होतं, या जे प्रश्न त्यांच्याकडे आहेत ईडीकडे, त्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती सीताराम कुंटे यांना विचारण्यात आली होती आणि जवळपास 6 तास त्यांचा जबाब जो आहे तो नोंदवला गेला. सविस्तर जबाब नोंदवलेला आहे. ईडीचं म्हणणं असं आहे की जर पुढेही आम्हाला गरज लागली तर आम्ही त्यांना पुन्हा बोलू, पण जर आपण राज्य आणि केंद्र सरकार यांच्या संघर्षामधला वाद जपायला तर सीबीआय इन्क्वायरीला बोलवलं होतं. इथे मात्र कोणीही गेलं नाहीये. राज्याचे प्रमुख दोन्ही म्हणजे संजय पांडे असतील किंवा सीताराम कुंटे असतील हे कोणी तिकडे गेलं नव्हतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती ईडीला ते पण अचानकपणे त्यांना समज बजावला होता, त्यामुळे ते गेले होते. पण तिथे गेल्यानंतर 6 तास त्यांचा जबाब नोंदवला. यामुळे कुठेतरी आता केंद्रीय यंत्रणा जी आहेत त्यांच्याशी राज्य सरकारचे अधिकारी जे ते सहकार्याची भूमिका घेत आहेत, जेणेकरून हे प्रकरण जे आहे ते लांब ताणलं जाऊ नये. याच्यामधले जे खरं खोटं काय ते समोर यावं एकच यावरून स्पष्ट होतंय. पण मुख्य सचिवांची अशा पद्धतीनं जबाब नोंदवणं हे त्यातल्या त्यात या प्रकरणातली ईडीची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे असं म्हटलं जातं. बिलकुल अजित, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. मुंबई हायकोर्टानं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत. कारवाई का करू नये याविषयी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले गेल्याचं समजतंय. ज्ञानदेव वानखेडे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून कोर्टाचा अवमान झाल्याचा आरोप केलेला होता. तर मलिक यांनी नुकतंच सार्वजनिकरित्या वानखेडेंविषयी टिप्पणी केलेली होती. वाली जो पार्टी है उन्होंने एलिगेशन ऐसा किया है कि हमने ऑर्डर के उल्लंघन किया हुआ है. कोर्ट ने उसके ऊपर हमें जवाब डालने के लिए बोला है. शुक्रवार को मैटर रखा है और हम हमारा डिटेल एफिडेविट फाइल करके कोर्ट के सामने हमारा जो भी कहना है कोर्ट के सामने रखेंगे. यानंतरची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र लिहून फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस देण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केलेली आहे. सोबतच या पाठवलेल्या पत्रात आदित्य ठाकरेंनी काही सूचना देखील केल्याचं समोर येत आहे. लसीकरणाचं वय 15 वर्ष करण्याची मागणी देखील आदित्य ठाकरे यांनी पत्राच्या माध्यमातून केल्याचं आता समोर येत आहे. हायरिस्क देशातल्या प्रवाशांची माहिती द्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आता समोर येते. एअरपोर्ट प्रशासनाला या संदर्भातल्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती आता दिलेली आहे. हायरिस्क देशातल्या प्रवाशांची तत्काळ माहिती दिली जावी अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एअरपोर्ट प्रशासनाला केलेली आहे. याच संदर्भात मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिले राज्यातला ओमायक्रॉनचा पेशंट सापडलेला आहे. काय आता सध्या तयारी आपल्या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे? ओमायक्रॉनचा पेशंट डोंबिवलीमध्ये त्याची प्रकृती उत्तम आहे. त्याला कुठलेही सिम्पटम नाहीत. त्याचे जे जे संपर्कामध्ये आलेले आहेत त्या सगळ्यांचा ट्रेस केला आहे. त्यांना ते सगळे निगेटिव्ह आहेत आणि तो देखील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहे. त्याची प्रकृती उत्तम आहे आणि त्यालाही कुठलेही सिम्पटम नाहीत. त्यामुळे आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये म्हणून मी स्वतः सर्व महापालिका आयुक्त CO जिल्हाधिकारी यांची एक बैठक घेतलेली आहे की या बाबतीमध्ये सर्व उपाययोजना ज्या करायच्या त्या सर्व अलर्ट केलेल्या आहेत. त्याचबरोबर फील्ड हॉस्पिटलचं स्ट्रक्चरल ऑडिट असेल, इलेक्ट्रिक ऑडिट आहे, फायर ऑडिट आहेत, किंबहुना जे ICU मधलं ऑक्सिजनची सिस्टीम आहे ती देखील सगळी तपासायला सांगितलेली, त्याचा आढावा घ्यायला सांगितला आहे आणि सगळ्या सिस्टीम ॲक्टिवेट करायला सांगितलं जेणेकरून पेशंट आले तर त्यांना बेड उपलब्ध झाले पाहिजे
अशा प्रकारची संपूर्ण तयारी या ठिकाणी प्रशासनाने केलेली आहे. जो डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला त्याच्या बाबतीमध्ये एक धक्कादायक खुलासा झालेला आहे की ह्या रुग्णाची माहिती जी आहे ती एअरपोर्ट अथॉरिटीने दिली नसून तो जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह आला तेव्हा खाजगी लॅबने महानगरपालिकेला दिली असं स्वतः कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलेलं आहे. जर एअरपोर्टने आधीच कळवलं असतं तर आधी तिला ट्रेस करून डोंबिवलीच्या बाहेर ठेवता आलं असतं. सुरुवातीला तो जो केपटाऊनवरून विमानामध्ये बसला तेव्हा तो निगेटिव्ह होता. तो व्हाया अबुधाबी दिल्लीला आला. दिल्लीमध्ये त्याची डेथ झाली. त्यावेळेस टेस्ट रिपोर्ट आला नव्हता. दिल्लीमध्ये तो प्रवासी बसल्यानंतर मुंबईत उतरल्यानंतर दिल्लीचा रिपोर्ट त्याच्याकडे आला. तो पॉझिटिव्ह होता. परंतु पॉझिटिव्ह म्हणजे तो RT-PCR कोविड पॉझिटिव्ह होता आणि तो सर्व काळजी घेऊन त्यांनी ताबडतोब घरच्या लोकांना अलर्ट केलं आणि कल्याण डोंबिवलीमध्ये आतापर्यंत क्षेत्रामध्ये परदेशातनं एकूण 318 प्रवासी आले. त्यापैकी 306 नागरिक ट्रेस झालेले आहेत तर उर्वरित 12 नागरिकांचे पत्ते हे अपूर्ण, मोबाईल बंद असल्या कारणामुळे आणि घर बंद असल्या कारणामुळे ट्रेस करण्यात अडचणी येत असल्याचं समोर येत आहे. अपूर्ण पत्ते असलेल्यांची यादी शासनाला परत पाठवून पूर्ण पत्ते घेतले जाणार आहेत. याशिवाय आरोग्य विभागाकडून भेट घेत पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती KDMC प्रशासनाकडून आता देण्यात आलेली आहे. KDMC प्रशासनाची डोकेदुखी काहीशी वाढल्याची ही बातमी आहे. 318 प्रवासी परदेशातनं कल्याण डोंबिवली क्षेत्रात आलेत पण अपूर्ण माहितीमुळे आतापर्यंत 12 जे नागरिक आहेत त्यांना ट्रेस करण्यामध्ये अडचणी येत आहेत. 306 नागरिक आतापर्यंत ट्रेस झालेले आहेत. त्यामुळे आता कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला हे जे 12 नागरिक आहेत ज्यांचे पत्ते अपूर्ण आहेत किंवा इतर माहिती अपूर्ण आहे त्यांना शोधण्यासाठी थोडीशी मेहनत करावी लागणार आहे. आणि आता आपण बघूया झेप्पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समजमध्ये आज नेमकं काय नवीन आहे पाहूयात. यामिनी म्हामुणकर आपल्याला याबद्दल काय अधिक सांगते. झेप्पे and News 18 Network present क्रिप्टो की समझ. नमस्कार, मी यामिनी म्हामुणकर. झेप्पे आणि नेटवर्क 18 प्रस्तुत क्रिप्टो की समझच्या नव्या भागात तुमचं स्वागत आहे. आज आपण क्रिप्टो डायव्हर्सिफिकेशन म्हणजे क्रिप्टोचं विविधीकरण म्हणजे काय असतं ते जाणून घेणार आहोत. क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये हजारो नाणी उपलब्ध आहेत पण या हजारो नाण्यांमध्ये केवळ टॉप 11 नाण्यांनाच सर्वात जास्त मौल्यवान मानलं जातं. त्यामुळे गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओत वैविध्य आणणं महत्त्वाचं आहे जेणेकरून तुम्ही भांडवलाचं संरक्षण करू शकाल आणि नुकसान होण्याची शक्यता कमी करू शकाल. एका बॅलन्स पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी स्टॉक, बॉन्ड्स, कमोडिटी सारख्या विशिष्ट गुंतवणूक उत्पादनांमध्ये गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही फक्त क्रिप्टोचा पोर्टफोलिओ तयार करत असाल म्हणजेच डायव्हर्सिफाय म्हणजेच वैविध्य जाणून तुम्ही तुमचा धोका कमी करता. एका चांगल्या बॅलन्स पोर्टफोलिओसाठी 4 प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीचा विचार करू शकता. अशी क्रिप्टोकरन्सी ज्याचे क्रिप्टो स्पेस शक्य केले. सर्वाधिक लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी अशी क्रिप्टोकरन्सी जी नेहमी निष्क्रिय उत्पन्न असण्याची क्षमता असते. कोणतेही स्टेबल कॉइन्स. टॉप 11 क्रिप्टोकरन्सी आहेत ज्या तुमच्या पोर्टफोलिओचा एक भाग असू शकतात ज्यात बिटकॉइन, लाईटकॉइन, इथेरियम, कार्डानो, सोलाना, बायनान्स कॉइन, रिपल, डॉजकॉइन, ट्रॉन, बिटकॉइन, कॅश, झेडकॅश अशा 11 क्रिप्टोकरन्सी आहेत. क्रिप्टोशी संबंधित खास बातम्यांमध्ये आज इतकंच. पुढच्या वेळी क्रिप्टो चलनाशी संबंधित आणखी काही मनोरंजक बातम्या घेऊन येईन. तोपर्यंत नमस्कार. झेप्पे and News 18 Network present क्रिप्टो की समझ. संजय राउत माध्यमांशी बोलतायत, थेट जाऊया. यूपी के राजनीति को लेकर चर्चा होगी क्या? बात सिर्फ यूपी के राजनीति की नहीं है, बात राष्ट्रीय राजनीति की है. अच्छा, हम समझ आप सब कह रहे हैं यूपी का राहुल ने नेतृत्व करना चाहिए. एक सेकेंड भाई, तृणमूल कांग्रेस कह रही है कि दीदी को होना चाहिए लीडर. तृणमूल कांग्रेस कह रही है तृणमूल मुख्य विपक्षी पार्टी है तो राहुल गांधी कैसे लीड करेंगे? राउत साहब कैसे आइस ब्रेकर का काम करेंगे? मैंने कब कहा कि किसी व्यक्ति का, नेता का नाम मैंने लिया है कि कौन लीड करना चाहिए. मैं इतना ही कहता हूँ कि
फ्रंट एक ही होना चाहिए, अपोजिशन का एक ही फ्रंट होना चाहिए। लीडरशिप के बारे में एक साथ बैठकर आप चर्चा कर सकते हो, लेकिन अगर 2-2, 3-3 फ्रंट बन गए, थर्ड फ्रंट, फोर्थ फ्रंट, सेकंड फ्रंट, तो ये पर्याय नहीं हो सकता। और फ्रंट का एक चेहरा तय करना भी जरूरी है। क्या उस फ्रंट का एक चेहरा तय करना भी जरूरी है? किसी भी पार्टी का एक चेहरा उस फ्रंट का हो, और वो राहुल गांधी हो सकता है, आपको लगता है? इसके बारे में बात होनी चाहिए, तो अभी भी वो स्टैंड पे कायम है? हम स्टैंड पर कायम है। एक ही फ्रंट बनेगा, एक ही फ्रंट बनना चाहिए। टीएमसी को और जब एक फ्रंट बनेगा तब ही हम एक समर्थ पर्याय खड़ा कर सकते हैं। राहुल साहब, क्या टीएमसी को और कांग्रेस को साथ लाने के लिए शिवसेना भूमिका निभाएगी? सकती है कि आप लोग इकट्ठी मीटिंग हो जहाँ पर आप लोग आपने देखा होगा, हम सब एक साथ है, एक साथ रहेंगे। क्या शिवसेना ये भूमिका निभाएगी? टीएमसी और कांग्रेस को भी साथ लाया जाए? शिवसेना क्या ये भूमिका निभाएगी कि टीएमसी और कांग्रेस को एक यूनाइटेड फ्रंट के लिए साथ लाया जाए? उनके लिए शरद पवार साहब काफी मजबूत है, बड़े नेता है। राहुल गांधी इस महीने मुंबई में आ रहे हैं, तो मुंबई में उद्धव जी से मुलाकात होगी? अगर उद्धव जी कामकाज शुरू करेंगे उस वक्त जरूर मुलाकात होगी। प्रियंका जी से मैं चाहता हूँ कि हम महाराष्ट्र में एक साथ सरकार चला रहे हैं, तो एक दूसरे के साथ डायलॉग होना चाहिए। संजय राऊत यांनी माध्यमांची प्रतिक्रिया देताना काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे। सर्वांची मिळून एकच आघाडी होणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे। विरोधकांची एकजूट असणं गरजेचं आहे, तरच एक समर्थ पर्याय देता येऊ शकेल असं संजय राऊत म्हणाले। संजय राऊत आणि राहुल गांधी यांची जवळपास अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली आणि या चर्चेदरम्यान राष्ट्रीय राजकारणावर महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोललं गेल्याचं समजतंय। सगळे विरोधी पक्ष जर एकत्र आले तर भक्कम पर्याय देण्यावर एकमत होऊ शकेल, सर्वांची मिळून एकच आघाडी होणार असंही संजय राऊत यांनी यावेळेला स्पष्ट केलेलं आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत। डेमोक्रेटिक